माणसांवर केली जाणारी फिजिओथेरपी चक्क बिबट्यावर केली गेली आणि विशेष म्हणजे ती यशस्वी झाली। अर्धांगवायूने चारही पाय जवळजवळ गमावलेल्या बिबट्या तब्बल 1.5 वर्षाच्या उपचारानंतर त्याच्या पायावर उभाच नाही तर चक्क धावायला लागलाय। कदाचित जगातील हा पहिलाच प्रयोग ठरलाय। भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर नागपूर येथे तयार झाले। वन खात्याच्या अखत्यारीत या सेंटरने भारतामध्येही आणि भारताच्या बाहेरही आपली ओळख निर्माण केली। काळमेश्वर जवळच्या या सेंटर बचाव पथकाने जखमी झालेल्या एका मादी बिबट्याला बेशुद्ध न करता जेरबंद केले। तेव्हा असं लक्षात आलं की त्या मादी बिबट्याचे चारही पाय काम करत नाही। वाहनाच्या धडकेमुळे पायाची हालचाल बंद झाली होती। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची या क्ष किरणाने तपासणी केली, परंतु त्यातही काही आढळलं नाही। या गोष्टीची माहिती त्या भागातील एक फिजिओथेरपी विभागातील महिला डॉक्टर यांना मिळाली आणि त्यांनी त्या मादीला पाहण्याची विनंती केली। यानंतर त्यांनी सेंटरमधील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सोबत माणसांवर करणाऱ्या फिजिओथेरपीचा प्रयोग मादी बिबट्यावरही केला। या प्रयोगाने सुरुवातीला त्या मादी बिबट्याच्या 2 पायात हालचाल निर्माण झाली। त्यानंतर समोरचा एक पाय देखील हालचाल करू लागला। त्यानंतर चारही पायावर मादी बिबट्या उभी राहिली। अजिबात उठू न शकणारे ते मादी बिबट 9 ते 10 महिन्याच्या उपचारानंतर चक्क धावायला लागले।